नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. एकूण प्रश्न आहे 25. 25 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. कारण या व्हिडिओमध्ये काही प्रश्न सोपे आणि काही प्रश्न थोडेसे अवघड असे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला पहा. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती बॅट्समन 2019 मध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? योग्य उत्तर आहे शहीद आणि स्वराज्य. शहीद आणि स्वराज्य. पुढे पहा, बंगालची फाळणी कोणी केली? हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती बॅट्समन 2019 मध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. बंगालची फाळणी कोणी केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन. पुढे पहा, होम रूल लीगची स्थापना डॅश डॅश या ठिकाणी केली. तर अड्यार या ठिकाणी केली. पुढे पहा, पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? पुणे विभागामध्ये विभाग विचारला आहे. विभाग. ओके. पुणे. मित्रांनो, ट्रिक सांगतो. काय ट्रिक आहे? पुणे. 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 पहिलं अक्षर काय आहे? प. प वरून आपल्या उत्तराची सुरुवात आहे. 5. पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. पुढे पहा, भारतीय घटनेतील खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 368. भारतीय घटनेतील खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर कलम 368. पुढे पहा, पळसाला पाने डॅश डॅश किती असतात? 4, 5, 3, 6. योग्य उत्तर आहे पळसाला पाने 3. पुढे पहा, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान. पुढील प्रश्न पहा, अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश डॅश येथे आहे. उत्तर यायलाच पाहिजे. तुम्हाला ट्रिक सांगतो. अजिंक्य तारा, 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 तारा हा जो शब्द आहे ना मित्रांनो, तोच त्या जिल्ह्याच्या शेवटी आहे. तारा, अजिंक्य तारा, सा तारा, अजिंक्य तारा, सा तारा. योग्य उत्तर आहे सातारा. पुढे पहा, शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन याला काय म्हणतात? पर्याय पहा. योग्य उत्तर आहे सामंतशाही. काय म्हणतात? सामंतशाही. लक्षात ठेवा, सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन याला म्हणतात सामंतशाही. पुढे पहा, HTTP चे पूर्ण रूप काय? HTTP. योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. लक्षात घ्या, H म्हणजे काय? हायपर. T म्हणजे काय? टेक्स्ट. नंतर पुन्हा T म्हणजे काय? ट्रान्सफर. नंतर P म्हणजे काय? प्रोटोकॉल. पुढे पहा, किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे विकल्पबोधक. किंवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढे पहा, मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे वर्ण. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात. पुढे पहा, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात? हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती बॅट्समन 2019 मध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे सामासिक शब्द. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. पुढे पहा, खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे? पर्याय पहा, मुलगा, राम, गंगा, भारत. लगेच उत्तर यायला पाहिजे. सोपा प्रश्न आहे. मुलगा. का मुलगा आहे? तर पहा, मी म्हटलं राम म्हणजे कोणाचं तरी नाव आहे. लक्षात आलं? राम. मी म्हटलं गंगा.
गंगा नदीचं नाव आहे, म्हणजे आपल्याला माहिती गंगा नावाची नदी आहे, विषय संपला. मी म्हटलं भारत, भारत आपला देश आहे. जगाचा नकाशा पहा. आपण जर म्हटलं भारत देश कुठे आहे? या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला लगेच समजतं. म्हणजे तिन्ही काय झाले? विशेष नाम झाले. विचारलं काय? सामान्य नाम. आपण म्हटलं मुलगा, समजा एका ठिकाणी 10 मुलं उभे. मी म्हटलं मुलगा, तो मुलगा. तो कोणता मुलगा? काय मुलगा? नाव-बिव आहे की नाही त्याला काही? म्हणजे मुलगा काय? मुलगा म्हटल्या आपल्याला हे समजतं का तोच मुलगा आहे? नाही. म्हणून मुलगा काय झालं? सामान्य नाम झालं. पुढे पहा. गटात न बसणारा शब्द ओळखा. कडू, सुंदर, हुशार, पोट. आता विद्यार्थी मित्रांनो, कडू, सुंदर, हुशार काय आहे? विशेषण आहे. पोट, पोटाचा काय संबंध आहे का? नाही. योग्य उत्तर आहे पोट. पुढे पहा. पुढील म्हण पूर्ण करा. असेल तेव्हा दिवाळी, नाहीतर डॅश डॅश. योग्य उत्तर आहे शिमगा. असेल तेव्हा दिवाळी, नाहीतर शिमगा. पुढे पहा. दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय पहा. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश. दाल सरोवर योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. दाल सरोवर जम्मू काश्मीर. नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? योग्य उत्तर आहे पेंच. पेंच. पुढे पहा. लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली, तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. आपल्याला विचारलं काय ते पाहायचं आणि नंतर उत्तर द्यायचं. आता पहा, काय म्हटलं आहे? लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. प्रथम काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी व्यवस्थित दिशा लिहून घ्यायच्या. हे बघा, या ठिकाणी आहे पूर्व दिशा. कोणती दिशा आहे? पूर्व दिशा. या ठिकाणी पूर्व दिशा. ओके. आणि या ठिकाणी आहे पश्चिम दिशा. कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा. खाली कोणती दिशा असते? दक्षिण दिशा. आणि वरती आहे उत्तर दिशा. आता पहा, काय विचारलं? लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, म्हणजे या दिशेला लता काय आहे? तोंड करून उभी आहे. तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली. उजवीकडे म्हणजे उजवी बाजू कोण झाली? ती जर इकडे तोंड करून उभी आहे, तर उजवी बाजू ही झाली आणि डावी बाजू ही झाली. पुढे काय विचारलं? काटकोनात 10 वेळा वळली. आता काटकोन कसा असतो? तर हे बघा, काटकोन कसा असतो? असा असतो. ओके, असा. किती वेळा वळली? 10 वेळा वळली. आता पहा, हा काटकोन झाला. कुठे वळली? उजवीकडे. उजवी दिशा कोणती आहे? ही आहे. आता पहा, 10 वेळा वळली की नाही? तर पहा, एकदा वळली, नंतर दोनदा, नंतर 3 वेळा, नंतर 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8, 9 आणि 10. 10 म्हणजे कुठं आलं? पश्चिमेकडे आलं. आता आपल्याला काय विचारलं? आता तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर पश्चिमेला तिचं तोंड असणार आहे. ओके. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पश्चिम. विद्यार्थी मित्रांनो, जर समजलं नसेल तर मी पुन्हा एकदा समजून सांगतो. बघा, काय करायचं आहे? या प्रकारे अशी दिशा काढून घ्यायची. हिला नाव द्यायचं पूर्व. ह्या साईडला पूर्व असते आणि पश्चिम. कधीही लक्षात ठेवा, अशा प्रकारे तुम्ही काय करायचं? लिहून घ्यायचं. आणि हे लक्षात ठेवा, जी दिशा पूर्व तिला काय म्हणायचं? उजवा म्हणायचं. आणि जी दिशा पश्चिम तिला काय म्हणायचं? डावा. म्हणजे उजवी दिशा कोणती झाली? सॉरी, उजवी ही बाजू आणि डावी बाजू ही. असं कायमचं लक्षात ठेवायचं, डोक्यात फिट करून ठेवायचं. पूर्व, पश्चिम. पूर्व या साईडला उजवा, उजवा असं ध्यानात ठेवायचं. पश्चिम म्हणजे डावा असं ध्यानात ठेवायचं. आणि यानुसार मग सोडवायचं. पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. काटकोन म्हणजे कसा? हा जो पार्ट आहे ना मित्रांनो, हा पार्ट याला म्हणायचं काटकोन. किती वेळा वळली? 10 वेळा. मग पहा, एकदा वळली. हे पहा, या ठिकाणी एकदा हा एक काटकोन झाला, नंतर हा दुसरा काटकोन झाला, नंतर तिसरा, नंतर चौथा, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे आपल्याला काय विचारलं? तिचं जे तोंड आहे ते कोणत्या दिशेला आहे? तर पश्चिमेला आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. हे माझे पुस्तक आहे. माझे, माझे याच्या खाली अंडरलाईन आहे. विद्यार्थी मित्रांनो, चा, ची, चे, झा, झी, झे जर प्रत्यय असेल
कोणती विभक्ती असते? षष्ठी विभक्ती असते. योग्य उत्तर आहे षष्ठी. माझे, जे प्रत्यय असलं काय असणार? षष्ठी. पुढे पहा, महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. हे मंदिर कोणी बांधले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे छत्रपती राजाराम. छत्रपती राजाराम. पुढील प्रश्न पहा, प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते? योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य. उमाळा येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? उमाळा येणे म्हणजेच काय? तीव्र इच्छा होणे. उमाळा येणे, तीव्र इच्छा होणे. पुढे पहा, सूर्यकुलातील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह कोणता? सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह विचारला आहे. योग्य उत्तर आहे बुध. सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह. पुढे पहा, रेड प्लॅनेट म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? योग्य उत्तर आहे मंगळ. रेड प्लॅनेट मंगळ. पुढे पहा, आमच्या काही आठवणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आमच्या काही आठवणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आमच्या काही आठवणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? लगेच मला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.